गुड इव्हनिंग मॅम. हाय एव्हरीवन, गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग मॅम. कसा अभ्यास? गुड इव्हनिंग. आवाज येतोय सर्वांना? आज वेळ झाला आपल्याला खूपच. गुड इव्हनिंग. आवाज येतोय ना सर्वांना? हो मॅम. दिसतंय का हो स्क्रीन मॅम. सर्वांना? हो मॅम. ओके. मॅम 8 नंतर आपला क्लास होत नाही का? कधी? म्हणजे कधीतरी वेळ झाला तर 8 वाजता 8 नंतर होत नाही ना? नाही नाही, वेळ झाला तर 8च्या अगोदर तर होतच हो नाही. मॅम. बर. आणि 2-3 दिवस मग 6:30ला क्लास घेतला तर चालेल का? हो. हो चालेल मॅम. ना? काय होतंय, मलाही मंदिरात जावं लागतं ना. 6:30ला घेत जाऊयात आपण. एवढं नवरात्र होईपर्यंत काय होतं, मॅडम. मंदिरात जावं लागतं. हा बोला. दिवसभर मलाही वेळ मॅडम. भेटत नाही. हा बोला. 6:15 घ्या. 6:15. नाही मॅम, 6:15 घेणार. 6:30. 6:30 ठीक आहे ना? हो 6:30 ठीक आहे. मॅडम. होणार दुसरं. काय होतं, मला एकदा बाहेर गेल्यानंतर उशीर होतो. आज पण घरी स्कूल बाहेर गेल्यानंतर मंदिरात थोडीशी गर्दी असते, 7 वेळ वाजता. जातो. आलं लक्षात तुम्हाला? वेळ जातो म्हणून 6:30ला आपण क्लास घेत जाऊयात. आणि एवढं नवरात्र होईपर्यंत मलाही जाणं गरजेचं आहे, जावंच लागणार आहे. चालेल ना सर्वांना? काही प्रॉब्लेम नाही ना? 6:30ला सर्वांना ऍडजस्ट नाही. होईल? हो मॅम, चालेल. चालेल. मॅडम, बोला. 6:15 घ्या ना, कारण माझा 7 वाजता शाळेचा क्लास असतो. हॅलो. 6:30ला चालेल का सर्वांना? मला चालेल. तुम्हाला चालेल का? 6:15ला आल्या आल्या मी अगोदर क्लास घेत जाईल, बाकीचे कामं नंतर करेल. नाही मॅम. नाही ना. हो मॅम. नाही मॅम. नाही. हो मॅम, 6:30ला चालतंय. घाई होईल ना पण. मॅम जमत नाही कारण मम्मी कामावर असते ती 6:30 पावणे 7 येते. नाही. नाही. बरं. बरं, 6:30लाच करूयात. आणि हो. क्लासची रेकॉर्डिंग आज होईल. काल रेकॉर्डिंग झाली नव्हती, आज होईल. आज ते केली क्लिअर. आज तुम्हाला क्लास नंतर दोन्ही रेकॉर्ड. बरं, आपण काल एकूण चौकोन मोजायला शिकलो, कितीपर्यंत एकूण आयत मोजायला शिकलो. सॉरी, आयत नव्हते झाले ना आपले, चौकोन आणि चौरस झाले होते. आता आयत मोजायला शिकूयात आपण आणि प्रश्नांना सुरुवात करूयात. बरं, आता एकूण आयत कसे मोजले जातात पहा. आता आयतामध्ये सुद्धा याच प्रकारचे भाग करायचे, जसे आपण रेषाखंडासाठी केले होते, अगदी त्याच प्रकारे. त्याच प्रकारे आपण नंबर टाकलेत 1 2 3 4 असे करत करत, आणि यांची बेरीज पण इथे 1 2 3 4 हे 4 चौरस भाग आहेत. 1 2 आणि 4 हे चौरस भाग आहेत. मग यामध्ये त्यांनी 1 + 2 + 3 = 6 त्याचं उत्तर दिलेले. बरं, या ट्रिक मध्ये कोणाला काय अडचण? नाही. मॅम थोडी उदाहरण द्या ना ट्रिकची. नाही. काय झालं? ट्रिकची थोडी उदाहरण द्या ना. ट्रिकची उदाहरणं देऊयात तर पाहूयात ना आपण. बरं, आता इथे चौरस भाग म्हटलं तर 5 चौरस भाग आहे दुसऱ्यामध्ये. आणि इथे इथपर्यंतच बेरीज केलेली आहे त्यांनी, 1 2 3 4 अगोदरच्या याच्या पर्यंतच. आता यावरून तुम्हाला ट्रिक लक्षात आली असेल की इथे 5 आपण केले होते ना भाग, सॉरी 4 भाग केले तर बेरीज मात्र 3 पर्यंतच केली. इथे पण 5 भाग केले तर बेरीज मात्र 3 पर्यंतच केली. आलं लक्षात? बरं, आता इथे आहे का तसं? एकूण चौरस भाग, हे 5 आयताकृती भाग, तर एकूण आयत. आता इथे जे आहे त्या आयताकृती सांगितले, 4 आयताकृती आहेत. चौरसाला वेगळं, आयताला वेगळी घेतली का ट्रिक? हे 5 आयता, पण एकूण बेरीजच हवी आहे. एकूण बेरीजच हवी आहे. इथे इकडे एकीकडे 3च घेतलंय, एकीकडे 4 घेतलेत या ट्रिक मध्ये. पण ट्रिक अशीच आहे की सर्वच भागांची करावी लागते. हा बोला. मला स्क्रीन दिसत नाहीये. स्क्रीन नाही दिसत आहे? कोणाकोणाला नाही दिसत आहे आणखी? पुन्हा स्क्रीन शेअर. मॅडम, हा चुकीचं मॅम मला दिसत आहे. हा बोल ना. मॅम, आम्हाला दिसती.
मॅडम ती चुकीची पद्धत आहे. हो. बरं, आपण पाहूयात ना आता पुढे पुढे कशी उदाहरणं येतात त्यानुसार आपण जाऊयात. आता आयताकृती आणि रेषाखंड एकसारखेच मोजावे लागतात. पण इथे जे दोन उदाहरणं दिलेत पहा, अ आणि ब. अ आणि ब मध्ये मात्र त्यांनी काय केलंय, 1, 2 आणि 3. आता चौरसाकृती भाग त्यांनी 4 काढलेत, पण 3 पर्यंतच बेरीज केलीये आणि आयत इथे 6 सांगितलेत. मग एकूण इथे आयत 6 सांगितलेत. मग आपण असंही करू शकतो, आपण क्रॉस चेक करू शकतो. पहा आता हे 6 आयत यांचं म्हणणं बरोबर आहे. इथे जशी ब मध्ये बेरीज दिली का, जसं ब मध्ये दिसत नाही. स्क्रीन आणखी दिसत नाही का? बरं, ज्यांना स्क्रीन नाही दिसत त्यांनी पुन्हा एकदा रिजॉईन करा. दिसत आहे मॅडम. बर, आता चौरस हे आयत असतात. चौरस हे आयत असतात कारण आयताची जी काही हे डेफिनेशन आहे, तर आयत म्हणजे समोरासमोरच्या बाजू सारख्या असाव्या लागतात. तर चौरस जो आहे समोरासमोरच्या बाजू सारख्या असतात, म्हणून चौरस हा आयत आहे. पण आयत हा चौरस असेलच असं नाही, पण आयत हा चौरस नाही असं धरा. आयत हा चौरस नाही, पण चौरस हा आयत आहे, असं वाक्यपाठच करावं लागेल तुम्हाला. कारण चौरस म्हटलं की चारही बाजू समान असतात आणि आयताची डेफिनेशन काय आहे की समोरासमोरच्या बाजू सारख्या हव्यात. मग इथं सर्वच बाजू आपल्याला समोरासमोरच्या सारख्या पाहायला मिळतात चौरसामध्ये, म्हणून तो आयत होऊ शकतो. बरं, आता आयत आपले जर चौरसाकृती काढले तर नंबरनुसार पण आपण जाऊ शकतो. 1 नंबरचा, 2 नंबरचा, 3 नंबरचा, 4 नंबरचा हे आयत आहेत. त्याच्यानंतर या दोघांना जर घेतला आपण 1 आणि 2 ला, तर हा एक आयत झाला. पुन्हा 2 आणि 3 यांना जर घेतलं तर हा सुद्धा एक आयत होतो. जर आपण 3 आणि 4 ला जर घेतलं तर तो सुद्धा आयत आहे. आणि सर्वांचा एकत्रितपणे घेतला तो सुद्धा आयत आहे. मग आयत आणखी 1, 2, 3 ला जर घेतलं तर तो सुद्धा आयत आहे. 1, 2 आणि 3 यांना घेतलं तरी तो आयत आहे. 2, 3, 4 यांना घेतलं तरी तो आयत आहे. आणि एकत्रितपणे जर सर्वांनाच घेतलं, नाही 3, 4 तरी सुद्धा तो आयत आहे. हा बोला. मॅम, तुमचा आवाज येत नाही. माझा आवाज ए येतो? मावर आता मॅडम, येते. आवाज येतो. नाही मावर येतोय. आता आपल्याला ओके, आपल्याला आयत किती टाकले पहा, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. आता इथे जे दिलेली आहे अ पद्धत चुकीची आहे. त्यानंतर ब पद्धतीमध्ये दिले पहा, इथे बरोबर आहे. इथे हे 10 आयत तयार होतात, मात्र इथे त्यांनी आयत फक्त 6 सांगितले, 6 आयत नाही तर हे 10 आहेत. या सर्वांची बेरीज करायची आहे पहा. आपण क्रॉस केलं, हे हो समजलं. मॅडम. आपण क्रॉस चेक सुद्धा केलं, ही चुकीची पद्धत आहे. हे असं जर 6 काढले तर हे आयत होणार नाहीत. 10 होत्यात. हो, नाहीतर त्यांनी असं सांगितलं असेल की 1, 2, 3, 4 हे चौरस आहेत, वेगळे धरले त्यांनी. आणि चौरस भाग एकत्रित असं करून करून मग हे एकत्रित 10 असं काही दाखवलं असेल तर, तसं काय असेल तर वेगळं. पण ते जर घेतलं तर ही पद्धत योग्य आहे अशी. या सर्वांनाच घ्यावं लागतं, सर्वांचीच बेरीज करायची. अगदी रेषाखंडानुसार जायचं. नाहीतर आपण रेषाखंड जसे मोजले होते की शेवटची संख्या कोण आहे आपली, 4 आहे की नाही. मग 4च्या नंतरची संख्या आणि छेदामध्ये तरी सुद्धा आपलं निघणार आहे उत्तर. एक बे बे दुने 4 बे पंचे 10. पहा बरं, तेच या पुन्हा एकदा रेषाखंडाच्या पद्धतीने म्हणजे त्रिकोणी संख्येचं जे काही सूत्र होतं त्याच पद्धतीने आपल्याला 10 आयत मिळाले. हे समजलं का? आयत भाग सुद्धा याच प्रकारे त्रिकोणी नाही संख्या. मॅम. हो नाही मॅम. मॅडम, ब वाला बरोबर आहे. ब वाले. नाही मॅम. ब वाला बरोबर आहे. हो, ब बरोबर आहे. ब मध्ये बरोबर आहेत. पण आता हे आयत या प्रकारे आहेत, एका सरळ रेषेमध्ये आहेत म्हणून. पण जर असे असतील, असे बॉक्स मध्ये असतील, एकत्रित असतील तर काय करायचं? मग एकत्रित असेल तर अरे वेगळी आहे, ब ची ट्रिक वेगळी आहे. हो. बरं,
क मध्ये बरोबर दिलेत 5 नुसार, म्हणजे 5वी त्रिकोणी संख्या 15 हे बरोबर होतात. आता मी इथे आणखी एक चौरस वाढवते आणि आता तुम्हाला विचारते हा प्रश्न आहे, किती आयत तयार झालेले आहेत? जर 6 असतील, हा, दिलेले 21. आयत 21. 21, नंबर 8 म्हणजे आपल्याला काय करावं लागेल? 7वी आपल्याला चौदा, त्रिकोणी संख्या शोधावी लागते. 21. 6 आणि छेदात 2 व्यतिरिक्त 6 म्हणजे 20 झाले 21. हे समजलं का? हो मॅम. हो पद्धतीनुसार पाहता इथे या प्रकारे असतील तर, आता इथे एका सरळ रेषेमध्ये नव्हते, आता इथे उभे काही आहेत, आडवे काही आहेत. मग असं जर असेल तर मग इथे ट्रिक दिलेली आहे, वरच्यांची बेरीज आणि खालच्यांची बेरीज, म्हणजे आडवे आणि उभे यांची बेरीज करायची आणि त्यांचा गुणाकार करायचे. आडवी बेरीज झाली 6, उभी झाली 3, 6 आणि 3 यांचा जर गुणाकार केला तो मिळतो 18. म्हणजे इथे 18 आयत झालेले आहेत. मग याच प्रकारे आपल्याला पुढे जर असे 4 असतील तर काय करणार आहे? चौघांची बेरीज करायची. चौघांची बेरीज ही होते 10, उभी केली ही झाली 3, मग 10 आणि 3 यांचा गुणाकार 30, जे की इथे उत्तर दिलेलं आहे. त्यानंतर पुन्हा इकडे 10 आणि इकडे 6 असं जर असेल तर इथे हे झाले 60. 10 गुणिले 60 झाले. 10 समजलं? आता जायचं आपण आपल्या प्रश्नांकडे. फक्त यांनाच हो घन राहिला, आपला घन एक राहिला, घनफळ पण मॅम अशा आज काही कितीपर्यंत आकृती क्लास आहे? त्याची नसते. काय झालं शिवेंद्र? मॅम आज किती वेळ आहे? 8:30 होणार आहे, 8:30 पर्यंत. बरं, घन पहा. घन, वरील घन, घन म्हणजे क्यूब. जो तुम्ही क्यूब खेळायला घेता की नाही, रंगीत रंगीत असतो, पहा पूर्ण साईडला आला पाहिजे, तसा क्यूब असतो. त्याला म्हणायचं घन. घन हा सर्व बाजूने सारखा असतो. तो उभा आडवा काही मोजला तरी तो सारखा असतो. हे समजलं? आता हा चौकोन आहे किंवा याला चौरस म्हणू शकतो. चौरस हा घन असणार नाही. मग घन कसा असतो? या प्रकारचा ठोकळा, या प्रकारचा ठोकळा याला म्हणायचं घन. ज्याला 6 पृष्ठ असतात. 6 पृष्ठ म्हणजे हा जो सपाट भाग दिसतोय की नाही, अशी 6 पृष्ठ असतात. 6 अशा, अशी 6 पृष्ठ 1 2 दिसणार. त्यानंतर 12 4 खट आणि 8 शिरोबिंदू असतात. बर, आता इथे सांगितलं की लहान घन. बर, आता एकूण घन आपल्याला मोजायचे होते. एकूण घन आता इथे जर असे 4च दिलेले असतील तर ए नावाचं, टी नावाचा एक, एडी नाव, हा 4 आहेत आणि त्याच प्रकारे खाली मांडलेले आहेत. हे 8 घन झाले. एकूण हे 8 झाले. आणि किंवा आपण असंही काढू शकतो, उभे आणि आडवे असे नंबर टाकायचे, 1 1 2. आता लास्ट वाला असं तर सर्वच नंबर इथे 2 ने एंड झाला, इकडे पण 2 ने एंड झाला, म्हणजे तो 2 चा घन. 2 चा घन म्हणजेच 8. यामध्ये किती तुकडे असणार तसे 8 एकसारखे. समजलं? समजा जर या प्रकारचे असता, आता आपण मी काय आता एवढा व्यवस्थित तर मला जमणार नाही, पण दाखवण्याचा मी प्रयत्न करते. 1 2 3 माझ्या रेषा ज्या आहेत त्या थोड्याशा वाकड्याच येतात. 3 4 5 उभे 4, आडवे, उभे 5 आणि आडवे 5 घेऊयात आपण. मम्मा 1 2 हेडफोन कुठे आहे? आणि पप्पा काय करतात? हो मॅम. आपण असं समजूयात की सेम या प्रकारची आकृती आहे. आपण असं समजूया की अप्रकारची आकृती आहे आणि यामध्ये एकूण किती घन आहेत. आता हे मी एकदम चौरसामध्ये दाखवलेत, पण यामध्ये जर असे विचारले की हे किती घन आहेत, इथे आपण काढू शकतो असं पहिला कपत नाहीये. शकतात.
एकशे पंचवीस. ते पाचच आहेत. मग एकशे इथे पंचवीस. एकशे पंचवीस. 2 3 4 हा मग इथे आपल्याला काय म्हणावं लागेल हा लास्ट वाला नंबर उभा पण तोच आहे म्हणजे हो बरोबर आहे. हे समजलं का? हो. आणि कोण तुझी लाडकी आंटी? पहा आता ब मध्ये आहे पृष्ठे म्हणजे समोरचे ए. आता इथे किती विचारले ते. मग आता एवढं समोरचे आडवे उभे करूच तर आपण इथे खाली एकत्रित ठेवलेले आहेत. 1 2 3 4. आता इथे आपल्याला काय विचारले पृष्ठे विचारलेली आहेत. मग आपल्याला फक्त ठोकळे नाही विचारायचे किंवा घन नाही काढायचे. घन जर मोजलं तर हे किती घन आहेत पहा बरं. हे घन 5 आहेत पण आपल्याला पृष्ठ काढायचे आहेत. मग आपल्याला सांगितलेत की पृष्ठ काढा. मग पृष्ठ तुम्हाला दिसतात किती? एकूण पृष्ठ पहा समोरचं ए. मग समोरचा पृष्ठ आपल्याला एकत्रित असा ए घ्यायचा वेगळा घ्यायचा नाही. यांना जोडून आहे म्हणून तो ए हा मी पूर्ण लाल भागाने दाखवलेला आहे. हा असा जोडून आहे. प्रत्येक बॉक्स वेगळा घ्यायचा नाही. एकूण पृष्ठ किती तर एकूण असे एकत्रितच घ्यावे लागतात. हे पहिल्या क्रमांकाचं पृष्ठ झालं. याच्या विरुद्ध बी नावाचं पृष्ठ आहे पहा इथे. हे सुद्धा एवढंच आहे. जेवढं लाल आहे ना तेवढंच हे निळं सुद्धा आहे. त्याच्या समोरचं डावीकडचं उभं हे सी आहे. मग हे सी पूर्ण एवढं हक्क धरायचं हे दोन्हीचं. ह्यात आपल्याला 3 पृष्ठ मिळाली. ए नावाचं एक, बी नावाचं एक, सी नावाचं आहे. समजले हे 3 पृष्ठ. आता आपण डी नावाचं कुठे आहे ते पहा. याच्या विरुद्ध डी आहे. ईच्या विरुद्ध एकदम इकडे तिथे एकच बसत होता. एकच तिथे पृष्ठ लहान आहे पण आपल्याला एवढाच प्रश्न की तो पृष्ठ किती आहेत. मग ते डी नावाचं एक पृष्ठ झालं. त्यानंतर आता इथे जी नाव अरे हा ए असा आपण एकत्रित इकडे धरूयात. इथपर्यंत धरावं लागेल. कारण जी पण दाखवायचं आपल्याला. हे लाल कलरचं इथपर्यंत. त्यानंतर वरचं जी आहे. जी वेगळं आहे. हे जी नावाचं एक आहे. त्याच्यानंतर यच नावाचं एक आहे. यच इथे न काढता इथं साईडला काढल्याने ते बाणानं दाखवलेलं आहे. ई नावाचं एक आहे. या प्रकारे पृष्ठ मोजा. एक एक पृष्ठ तसं मोजू नका. जर जॉईन केलेले असतील तर जॉईन भाग पूर्ण एक दाखवावा लागतो. असे आपल्याला 8 पृष्ठ मिळतात. पहा सी नावाचं एक, ई नावाचं एक, ई नावाचं आहे ते 1 2 3 4 5 6 7 आणि आपलं राहिलं कुठलं आता यफ नावाचं याच्या खालचं यफ एकदम जो खालचा भाग आहे तो इथे दाखवलेला आहे. तर तो एक. अशी 8 पृष्ठ. पृष्ठ म्हणजे समजलं ना तुम्हाला हा सपाट भाग वरचा सपाट भाग त्याला म्हणायचं पृष्ठ. हा पूर्ण सरफेस. बरं आता आपण प्रश्नांना सुरुवात करूयात. आणि प्रत्येक प्रश्नाला सारखीच ट्रिक लागू होईल असं नाही. तिथे ट्रिक वेगवेगळ्या येऊ शकतात. आकृती त्यानुसार आहे ज्यानुसार आहे त्यानुसार. काही आकृत्यांना कसल्याही प्रकारची ट्रिक लागू होत नाही. तिथे नंबर द्यावे लागतात किंवा अशी अक्षरं टाकावी लागतात. की जशी की आता ही आकृती आहे. एकूण किती त्रिकोण आणि किती चौकोन आहेत हे मोजायचंय आपल्याला. मग अशा वेळी प्रश्न आहे. काय मारव्याचा प्रश्न आहे. बरं वेगळा प्रश्न आहे ना स्वराज. काय वेगळा प्रश्न आणि जर समजत नसेल ना तर तू निश्चितपणे मला तो ग्रुपवर पाठव. तो मी एक्सप्लेन बरं आता हा प्रश्न आपण आतापर्यंत जेवढ्या ट्रिक केल्यात त्यावर एकही ट्रिक आता आपण ज्या प्रश्नांमध्ये ज्या ट्रिक पाहिल्या त्यामधली एकही ट्रिक इथे लागू होत नाही. मग अशा प्रश्नांसाठी ट्रिक एकच. याच्यासाठी ट्रिक काय या प्रकारचे अक्षर द्या किंवा क्रमांक द्या नंबर द्या नावं द्या काही द्या. मराठीमध्ये आय लिहिलं तरी चालेल एबीसीडी लिहिलं तरी चालेल 1 2 लिहिलं तरी काही हरकत नाही. पण आता आपल्याला पाहायचंय काय इथे त्रिकोण. एकूण किती त्रिकोण आहेत आणि किती चौकोन आहेत. मग आपण त्रिकोण मध्ये कोण कोण ठेवलाय पहा. त्रिकोण म्हणजे आता हा बी आहे आपला हा त्रिकोण आहे. त्रिकोण मध्ये बी दिसला. त्यानंतर त्रिकोण म्हणजे हा ई पण आहे. त्रिकोण आपला हा एफ पण आहे. डी पण आहे. बर आता आपल्याला इथे हे एकूण 4 त्रिकोण मिळालेले आहेत. 1 2 3 4
आणखी यामध्ये त्रिकोण. आता दोघांना एकत्रित करून घ्यावे लागतात काही त्रिकोण. एक सेपरेट सेपरेट असणारे हे 4 झाले. मग आता बी आणि सी ला जर एकत्र केलं तर बी सी नावाचा एक त्रिकोण तयार होतो. त्यानंतर ई एफ नावाचा एक त्रिकोण तयार होतो. त्यानंतर डी एफ नावाचा एक त्रिकोण होणार आहे. आणि बी सी डी नावाचा एक त्रिकोण होणार आहे. असे आपल्याला 8 त्रिकोण इथे मिळालेले आहेत. आणखी आहे का एखादा राहिलेला आपण पाहूयात. सीई घेतला का? सीई एक राहतो. सीई हा एक आहे. बरं, असे आपल्याला 9 त्रिकोण मिळाले. त्यांनी 9 त्रिकोण सुरुवातीला इथे त्रिकोण म्हटलंय. 9 2 ठिकाणी आहेत. बरं, मग आता आपल्याला चौकोनानुसार उत्तर काढावं लागेल. 9 तर दोनही ठिकाणी आहे. मग आपण चौकोन किती झाले ते मोजूयात. चौकोन किती झाले? ए नावाचा एक चौकोन आहे. त्यानंतर आणखी चौकोन आपल्याला सेपरेट सेपरेट चौकोन, हा सी नावाचा एक चौकोन होऊ शकतो. त्यानंतर ए बी नावाचा एक चौकोन आहे. ए ई नावाचा एक चौकोन आहे. त्यानंतर दोघांना एकत्र करून तर झाले. बर, आता इथे हा तर सी डी तर हा चौकोन होणार नाही. 1 2 3 4. बर, सी डी 1 2 3 4 सी डी पण होऊ शकतो. सी डी नावाचा एक चौकोन झाला. त्यानंतर सी डी ई एफ, सी डी ई एफ नावाचा एक चौकोन आहे. किती मिळाले आतापर्यंत? 1 2 3 4 5 6. बर, आता ए बी नावाचा झाला. आता या चौघांना एकत्रित केलं तर हा एक चौकोन होतो. ए बी सी आणि ई. आता या व्यतिरिक्त चौकोन करून घेतलेला आहे. आणखी राहिलाय का? पहा बरं, कोणता राहिला आहे का? मॅडम मॅम AEF काय? ई एफ हो, ई एफ बरोबर आहे. आणखी आहे का या व्यतिरिक्त कोणता? पहा बरं, कोणता विसरला? नाही नाही नाही. बरं, मग आपल्याला 8 तिच्या चौकोन तिकडं. मिळाले. चौकोनसाठी नियम एकदम शिथिल आहेत. तो अगदी समोरासमोरच्या बाजू सारखा असावा असं काही नाही. फक्त 4 कोण पाहिजे, 4 बाजू पाहिजेत. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर. क्लास किती वाजता संपणार आहे? 8 वाजता. 8 वाजता संपणार आहे. बरं, या प्रकारे माझा प्रश्न सोडवायला जमेल तुम्हाला. असा जो प्रश्न आतापर्यंत आपण ट्रिक मध्ये पाहिलेला नाही तो या प्रकारे सोडवा. हे जमेल तुम्हाला? ओके. बरं, मग आता आपण प्रश्न करत जाऊयात, कारण प्रत्येक जर प्रश्न पाहत गेला तर आणखी आपले 2 दिवस जातील. आता या प्रकारे हे प्रश्न सोडवा. दुसरा, तिसरा, तुम्हाला जो कठीण वाटतो तो विचारा. हा सुद्धा आहे. तो एकूण चौकोन मोजायचे तर अतिशय सोपं आहे. चौकोनाला नियम शिथिल आहे, हे तुम्ही मोजू शकता. लगतचे कोण आता आपण इथे 2 3 4 5, ते 5 नुसार आपल्याला ही लगतची ट्रिक पाहावी लागेल. 15 झाले. आता हे आता त्याच्या पुढे आकृती त्रिकोणांची संख्या किती? बरं, आता या त्रिकोणांसाठी सुद्धा तुम्हाला ट्रिक वेगळी यूज करता येणार नाही. इथं तुम्हाला ट्रिक कुठली यूज करावी लागणार आहे? नावं टाकायची. ए बी सी डी ई एफ जी एच आय आणि जे, या प्रकारे नावं टाकायची आणि त्रिकोण शोधायचे. जिथं त्रिकोण तयार होतो तेच त्रिकोण घ्यायचे. 10 त्रिकोण होतात. 10 त्रिकोण होतात. तेवढे. आता मी काय तुमचा आन्सर जे काय असेल ते या प्रकारे प्रश्न सोडवा. त्यानंतर लगत आकृतीत किती त्रिकोण आहेत? आता हे सुद्धा त्रिकोण सोडवणं असं काही कठीण नाहीये. इथे आपण एक ट्रिक यूज करू शकतो. या प्रकारे नंबर टाकायचे. पहा, 1 2 1 2 या प्रकारे. आता या दोघांमध्ये इकडे त्रिकोण तयार होतो म्हणून 1 ला मी कॉमन घेतलं, म्हणजे इकडचे 3 इकडचे 3 म्हणजे तसंच होणार. 1 2 आणि इकडे 1 2 पुन्हा 3, या दोघांची बेरीज 3, पुन्हा या दोघांची बेरीज 3. हा, मग आता किती झाले? 3 चोक 12, म्हणजे इथे एकूण त्रिकोण 12 झालेले आहेत. या प्रकारे मग एकूण त्रिकोण हा मोठा आहे, सर्वच मोजले जातात या प्रकारे.
या प्रकारे जाऊ शकता. लगतच्या आकृतीत किती त्रिकोण आहेत इथे सुद्धा तुम्हाला ABCD अशी नावं टाकून जावी लागतील. इथं वेगळं ऑप्शन ठेवून चालणार नाही. मग अशी नावं टाकून हा प्रश्न सोडवा. त्यानंतर लगतच्या आकृतीमध्ये अनुक्रमे किती त्रिकोण व चौकोन आहेत हा सुद्धा तुम्हाला या प्रकारे सोडवता येईल. इथे तुम्ही 1 2 करू शकता. 1 2 1 2 यानुसार इकडचे 3 हे 3 3 3 6. आता हे त्रिकोण झालेत पण आपल्याला इथं चौकोन मोजलेले आहेत. चौकोन म्हटलेलं आहे. मग चौकोन म्हटलात म्हणल्यावर तुम्हाला ABCD जास्त सरस होईल. यानुसार नावं टाका आणि चौकोन शोधा. जसं की आता चौकोन हा C नावाचा एकटाच एक चौकोन होतो. मग दोघांना एकत्रित केलं तर कोणता चौकोन होतो? तिघांना एकत्रित केलं तर कोणता चौकोन होतो? एकत्रित सर्वांना घेतलं तर हा चौकोन आहे का? यानुसार तुम्हाला हा प्रश्न सोडवावा लागेल. पुढचा प्रश्न हो 11वा. आकृतीत एकूण किती काटकोन व सरळ कोन आहेत? बरं मला अगोदर सांगा की काटकोन म्हणजे काय आणि सरळ कोन म्हणजे काय? कशाला म्हणायचं काटकोन? सरळ कोन म्हणजे आडवी रेषा, काटकोन म्हणजे 90 अंशाचा दिसला की तो काटकोनच होतो. बरोबर 90 अंश म्हटलं की तो काटकोन आणि 180 अंशांचा म्हटलं की तो हा सरळ कोन असतो. बरोबर विशाल कोण हा विशाल कोण हो विशाल अँगल अँगल म्हणजे काय होतं अँगलला काय म्हणायचं? लघुकोन. मॅडम हो तेवीस उत्तर यायला पाहिजे होतं. बरं हा प्रश्न देऊ का सोडून तुम्हाला? हो चालेल हो मॅम चालेल. हो मॅम बरं आता एकूण आपल्याला काय करावं लागेल? 21 किती झाले ते पाहायचेत. कारण आपण इथे असे मॅम 20 घेतले. काय झालं? 21 हो आता सर इथपर्यंत हा भाग आपला 90 अंशांचा आहे. इथे बरोबर हा 90 अंशांचा कोन तयार होतो. बरोबर होतो. आता इथे निरीक्षण करा तुम्ही जर प्रत्येक कोन जो आहे तर तो समान मापांचा आहे. मधला जो घेतला तो एकदम समान मापाचा आहे. म्हणजे 1 2 3 90चे तर 3 3 भाग केलेले आहेत. म्हणजे इथे प्रत्येक कोन मधला जो प्रत्येक कोन आहे तो प्रत्येक कोन 30 अंशांचा आहे. हा 30चा झाला. पुन्हा हा दुसरा पण 30चा आहे. तिसरा पण 30चा आहे. असा एकत्रित करून हा एकत्रित 90चा झाला आणि हा काटकोन तयार झाला. लक्षात आलं तुम्हाला? म्हणजे आपण हा हा याला आपण काटकोन म्हणू शकतो 90 अंशांचा आहे. पण इथे जर आपण वेगळं नाव दिलं समजा M नाव दिलं आणि इकडे जर आता इथं तर हा NBM हा सुद्धा 90 अंशांचा असणार आहे. असं करत करत आपल्याला प्रत्येक अशा कितीतरी जोड्या तुम्हाला 90 अंशांच्या मिळतील. मग 90 अंशवाल्या जोड्या अशा जर असतील असा इथे सेम डिस्टन्स असेल तर तुम्हाला जी काही आपण मेथड रेषाखंडाची पाहिली होती तर ती रेषाखंडाची मेथड इथे यूज करावी लागेल. एक किंवा एकूण कोनांसाठी जे आपण यूज करतो ते 1 नंबर 2 नंबर 3 4 5 आणि 6 इथे आपल्याला काटकोन मिळून जातील. 6 लास्ट वाला नंबर आहे. 6 गुणिले 7 करा छेदामध्ये 2 म्हणजे आता जे काही मिळतील ते आपले काटकोन असणार आहेत. 21 ते त्रिक 6 30 30 अंशांचे 3 कोन एकत्र पुन्हा 3 असे करत करत जर गेलात तर तुम्हाला एकूण 21 काटकोन मिळाले. बरोबर 21 काटकोन आहेत. त्यांनी काय सांगितलं आकृतीत काटकोन व सरळ कोन वगळता एकूण किती कोन झाले? सॉरी आपण एकूण कोन काढले मग याच्यामध्ये 30 अंशावाला पण कोण आला? एकूण हा तुमचा 30 अंशावाला पण कोण आला? 21 तर एकूण कोन झाले पण 30 अंशावाला पण आला 60 वाला पण आला 45 वाला पण आला. यानुसार म्हणजे आपल्याला जे सरळ सरळ इथे दाखवलेत आता एकूण कोणांमधून आपल्याला इथे 2च धरावे लागतील पण काटकोन 2च धरावे लागतील. आता 3 आपण इथं 30 30 30 हे केलं की 90 होतो. पुन्हा इकडे पण 30 30 असं केलं की 90 होणार आहेत. पण इथे आपल्याला दाखवले तेच आपल्याला इथे काटकोन घ्यावे लागतील कारण दाखवलेले काटकोन आणि सरळ कोन वगळता काटकोन जे आहेत आपले असे दाखवलेले काटकोन जे नावं पण दिलेले आहेत अशी काटकोन झाली 2. 21 मधून 2 काटकोन वजा केली
2 काटकोन वजा केले, राहिले 19. बरं, आता यामध्ये सरळ कोण किती झाले? सरळ कोण? ABC ए बी हा एकटाच सरळ कोण आहे इथे. इतर कुठलाही कोण सरळ कोण नाही. म्हणजे पुन्हा आपल्याला वजा 1 करावं लागेल. ABC 18 म्हणजे ऑप्शन ऑप्शन सी घ्यावं लागेल. प्रश्न समजला का? हो हो सोबत 4 चौकोन आहेत. बरं, इथे सुद्धा तुम्हाला ABCD च्या नावानुसार जावं लागेल. हा, आता 13वा पहा. यामध्ये कोणाला काय अडचण? घनठोकळे. हे मोजूयात आपण. किती घनठोकळे आहेत? आता एक एकचीच रांग आहे. आता एकचीच रांग आहे. 15 कळतं पहा, या कंडिशन वरून कळतं की मागे आणखी बॅक साईडला कसल्याही प्रकारचं काही दिसत नाही. म्हणजे आपल्याला हे एक एकच आहेत. हे लक्षात ठेवायचं. आपण सरळ सरळ सर्वांवर नंबर टाकायचे आणि जायचं. म्हणजे हा पहिला झाला, दुसरा, तिसरा, चौथा, 5, 6, 7, 8, 9, 10वा, 11, 12, 13, 14 आणि 15. बर, आपल्याला इथे 15 ठोकळे मिळतात, 15 घन मिळतात यानुसार. असा प्रश्न असेल तर सरळ सरळ नंबर टाका आणि मोजा. किंवा असंही मोजू शकता तुम्ही. खालच्या लाईन मध्ये तुम्हाला किती दिले? 6 आहेत. 6 अधिक त्यानंतरच्या लाईन मध्ये 5 आहेत. त्यानंतर 3 आहेत आणि त्यानंतर 1 आहे. यानुसार तुमचे 15 ठोकळे पूर्ण झाले. यानुसार सुद्धा जाऊ शकता. बरं, प्रश्न समजला का सर्वांना? हो चौकोनासाठी ट्रिक पाहिली होती का? आता ट्रिक आठवते का? आपण चौकोनांसाठी पाहिली होती. किती चौकोन होतील मोजा बरं. हे मॅम किती प्रश्न आहेत? किती येते मलाच पाहावे लागेल. मॅम पर्याय नाही. आपण सोपे आहेत प्रश्न. तुम्हाला जे जे कधी वाटतं तेवढंच विचारा. म्हणजे आज हे प्रकरण आपलं इतर प्रकरणांना वेळ द्यायचा. इतर प्रकरण थोडीशी वेगळी आहेत की मॅम 4 मिनिटात ते प्रकरण पूर्ण होणार नाही. दिशा आणि रांगेतील स्थान हे सर्वात महत्वाचे 3 प्रकरण आहेत. आपल्याला याला वेळ थोडासा जास्त द्यायचा आहे. म्हणून हे प्रकरण आपण वाचून घेऊयात. हे काय असं खूप अवघड असं आहे पर्याय नाही. नाहीये. चला, चॅट बॉक्स मध्ये उत्तर आलं. मॅम पर्याय नाही. 15चं किती आलं? काय करणार पहा, नंबर द्यायचे 1, 2, 3, 4, पुन्हा 2, 3. चौकोनाची ट्रिक वेगळी, ट्रिक वेगळी, आयताची हे लक्षात राहू द्या. आपण ट्रिक पाहिल्यात, पण या ट्रिक वेगवेगळ्या होत्या. यामध्ये थोडासा बदल होता. आपण चौकोनांची ट्रिक पाहतोय. चौकोनांची ट्रिक आपण काय पाहिली होती? आडव्या सर्वांची बेरीज करून घ्यायची आहे. म्हणजे आडवे कोण कोण आहेत? 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4. त्याची बेरीज केली. 10 गुणिले 3 आणि 2 5 आणि 1 6. काय झालं? हा, म्हणजे किती? 6. पर्याय नाही, म्हणजे इथे यांचे पर्याय चुकलेले आहेत. आपल्याला कुणाला तरी एक पर्याय द्यावा लागेल. आपण 60 नको तिथे 60 करूयात. आता हे जे उत्तर दिलेलं आहे ते चौकोनानुसार दिलं असेल. 5 चौकोनानुसार दिलेले ते पर्याय काय झालं? बरं, प्रश्न हा चुकीचा होता. सॉरी, पर्याय चुकीचं होतं. हे सर्वांना मान्य आहे का? आताच आपण पुस्तकातलीच ही ट्रिक पाहिली. चालेल. असा काय करूयात आपण, याला 4 आहेत ना, आता आपण 5 घेऊयात. 5 मोठावाला घ्यायचा. बर, आणखी मोठावाला घेऊयात. 1, 2 या प्रश्नाचं उत्तर द्या. आता किती होती मोजा? 90. प्रश्नाचं उत्तर इथे आलं नव्हतं, पण आता 5 दिलं म्हटल्यावर उत्तर मिळालं. म्हणजे इथे त्यांना अपेक्षित 5 होते. 5 नुसारच त्यांनी पर्याय दिले. पण आपलं उत्तर हे 60 योग्य आहे.
चारच जर असे चौकोन दिले तुम्हाला, त्यांना उभे 4 आडवे 3, तर ते एकूण चौकोनी 60च होणार आहेत, 90 होणार नाहीत. पर्यायी सुद्धा बऱ्याच वेळा चुकीचे असू शकतात. बरं, आता पुढे हा 15वा प्रश्न. सोबतच्या आकृतीत दर्शवलेले 8 बिंदू परस्परांना जोडून आणखी किती रेषाखंड काढावे लागतील? बरं, यासाठी मी तुम्हाला ट्रिक दिली होती. काय ट्रिक आहे आठवते का कोणाला? बिंदू जोडण्यासाठी काय ट्रिक काय होती? गुणुले कोणाला सांगता येईल? यान कंसात आठवली का? बिंदू जोडायचा शब्द. बर, बिंदू मोजायचा प्रश्न आला की ही ट्रिक तुम्ही यूज करणार. बरोबर. बर, आता आपला 8 बिंदू आहेत, म्हणजे आपला n म्हणजे 8 आहे. n म्हणजे 8 आहे. n आता इथे गुणिले n वजा 1 म्हणजे इथे 7 झाले असते, म्हणून मी इथे डायरेक्ट 8 गुणिले 7 करते. डायरेक्ट 8 गुणिले 7 करते, छेदामध्ये 2 ठेवते. 2 चोक 8, 4 7 28. आता हे झाले एकूण रेषाखंड. पण आता आणखी किती रेषाखंड काढता येतील? यांनी काही रेषाखंड आपल्याला जोडून दाखवलेले आहेत. म्हणजे किती जोडलेत पहा. हे पहिल्या नंबरचं हे रेषाखंड जोडला, हा दुसऱ्या नंबरचा रेषाखंड आहे, हा तिसऱ्या नंबरचा रेषाखंड आहे, आणि हा चौथ्या नंबरचा रेषाखंड आहे. 28 एकूण होणार होते, पण त्यांनी 4 ऑलरेडी जोडून दाखवलेले आहेत, तर ते 4 आपल्याला वजा करावे लागतात. 28 वजा 4, उत्तर मिळालं पर्याय क्रमांक 3, 24. प्रश्न समजला का? हो मॅम. ओके. हो. आता फक्त शेवटचा 1 मिनिट राहिलेला आहे, आणि यामध्ये तुम्हाला काय कठीण वाटतंय ते मला उद्या विचारा. उद्या आपलं नवीन प्रकरण असेल. हो मॅम, ठीक आहे. हा, आणि उद्या पाण्यातील प्रतिबिंब आणि आरशातील प्रतिबिंब यामधले फक्त कठीण प्रश्न होणार आहेत. पाण्यातील प्रतिबिंब फक्त एवढी आकृती लक्षात ठेवायची आणि त्यानुसार सोडवायचं. पाण्यामध्ये उभं असेल तर ते या प्रकारे दिसतं, वरचं खाली, खालचं वर. आणि समजा आरसा आहे, तर आरशामध्ये समजा हा पी आहे, इथे आरसा आहे, तर आरशामध्ये या प्रकारे डाव्याचं उजवं आणि उजव्याचं डावं, या 2 ट्रिक लक्षात ठेवायचं आणि हे प्रकरण सोडवायचं. मी फक्त कठीण प्रश्न घेणार आहे आरसा आणि पाणी यामध्ये.